काय म्हणजे कशात थांबतोय? असे त्या शिक्षकांची ही वेदना प्रामाणिक आहे. बेरोजगार एकतर काय होतं की मी डीएड झालो, मी बीएड झालो, मी टीईटी केलं म्हणजे मी शिक्षक झालो आणि बेरोजगार आहे असा समज आहे. समजा तुम्ही उद्या बी केलं म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, कोणी बीए झाला, कोणी बीकॉम झाला, तर तो बँक कर्मचारी म्हणायचं शिक्षण घेतलं, तो बँक कर्मचारी झाला आणि बेरोजगार असं होत नाही. पण दुर्दैवाने काय झालंय की बीएड झाल्यानंतर नोकरी मिळणारच, डीएड झाली की नोकरी मिळणारच असा समज होता. आज सुद्धा आकडेवारीसाठी इथे ही तुम्हाला सांगायला पाहिजे प्रत्यक्षात किती जणांना असं पुन्हा मी एक आकडा पकडला की तो आकडा ठराविक संघटना पुन्हा व्हायरल झाला. आपण वास्तवादी राहतो असा आकडा जोपर्यंत सगळं येत नाही पण तो 12, 15, 18, 20च्या मध्ये काही येऊ शकतो, 20,000च्या मॅक्स येऊ शकतो. आणि त्या साठी 1,78,000 विद्यार्थ्यांनी पवित्र वर परीक्षा दिली आहे. मी याचा अर्थ 1,58,000 बेरोजगारच राहणार आहेत, ते समाधानी होऊच शकणार नाही. पण तरी सुद्धा मी पवित्र पोर्टलवर ही भरती आणल्यामुळे अनेक विद्यार्थी खुश आहेत की काही संस्थाचालक 10-20 लाख रुपये आमच्याकडे घ्यायचे ते आता बंद होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता जवळजवळ शाळांची रोस्टर्स पूर्ण झाली आहे. आता पुन्हा अडचण काय होते की आम्ही भरती चालू केली तर मराठा क्रांती दलाचा मोर्चा निघाला, निर्णय लागेपर्यंत करू नका. मग आरक्षण, मराठा आरक्षण आलं, तर आरक्षण आल्यानंतर रोस्टर त्या पद्धतीने बदललं, ते आरक्षण आता पूर्ण झालं, लगेच तर 10% खुल्या गटातलं आरक्षण आलं. त्याच वेळी काही संस्थाचालक कोर्टात गेले की आम्ही पवित्र पाठवतो म्हटलं. आता कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तोपर्यंत म्हटलं की जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत भरती करू नका. हे विनोद तावडेच्या हातात नाही आहे. तरी पण कोर्टामध्ये ज्यावेळी संस्थाचालक गेले तर मी जे बीएड डीएड धारक शिक्षक आहेत त्यांना मी बोलवलं, त्यांना मी संघटनांची अपील्स काय ती दाखवली कोर्टातली आणि तुम्ही पार्टी व्हा आणि तुम्ही मांडा हे मी त्यांना सांगितलं. आता हे मी का करेन? तर तुमची बाजू माननीय उच्च न्यायालयासमोर येऊ द्या, हे मी केलं. आता हा तर माझा प्रामाणिकपणा आहे. मी जर सरसकट भरती करा म्हटलं असतं तर काही संस्थांचे 10-10, 20-20 लाख घेतले असते. हे घेतात, हे लोकांना माहिती आहे. आणि बिचारा आमचा डीएड बीएड टीईटी धारक विद्यार्थी हा गरीब घरातला आहे, त्याला जमीन विकावी लागते, सोनं विकावं लागतं. असं काय करायचं असेल तर ते होऊ नये म्हणून केलेलं आहे. पण आता रोस्टर पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं की रोस्टर पूर्ण झाल्यानंतर ही मेगा भरती जी आता व्हायची आहे आचारसंहितेच्या आत ती आम्ही भरती नक्की करू. पण आता जानेवारी आहे, मार्चच्या आत होईल, 5 मार्चच्या आत होईल. माझा कट्टावरचा तो व्हिडिओ विनोद तावडे यांचा खूप व्हायरल झाला होता. त्यांनी काही न्यायालयीन प्रक्रिया आणि मधली झाली आंदोलन अशा अनुषंगाने काही गोष्टी सांगितल्या. एक जो मुद्दा आहे तो म्हणजे हा जरा शिक्षकांच्या भरतीचा विषय. शिक्षक खूप तणावात आहे. मला शिक्षक